महत्वाची बातमी, नितीन बिक्कड यांनी आमदार सुरेश धस यांचे आरोप फेटाळले। खंडणी प्रकरणामध्ये आपला काहीही संबंध नाही, सुरेश धसांच्या विरोधात वकिलाचा सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई करणार असल्याचं बिक्कड यांनी सांगितलंय। खंडणी प्रकरणातील डील दरम्यान धनंजय मुंडेंच्या घरी नितीन बिक्कड उपस्थित होते, असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता। या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बंगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला, त्या बंगल्यावरती ही पहिली बैठक झाली। त्या पीएक थ्रू अवधा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्या बरोबर संधान साधत होते, ते संधान साधलं, परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचं वाल्मिक अण्णा यांनी बिक्कडला सांगून काम बंद पाडलं। मला ह्या खंडणी विषयामधलं काहीच माहीत नाहीये आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचा मी कार्यकर्ता आता सध्या नाहीये, मी पहिला जुना कार्यकर्ता होतो, त्याच्यामुळे धनंजय मुंडे साहेब एवढी जवळता माझी त्यांची नाहीये। फक्त काही काम होतं माझं एक 25 जून 26 जूनला, त्या संदर्भात मी फक्त धनंजय मुंडे साहेबाला भेटायला गेलो होतो आणि सुरेश धसांनी जे आरोप केलेत हे सगळे मुळात खोटे आहेत सगळेच।